नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। बुलेटिनच्या सुरुवातीला काही सविस्तर घडामोडी आणि सुरुवातीलाच आपण बघणार आहोत उद्धव ठाकरेंची एक महत्त्वाची प्रतिक्रिया। 22 जानेवारीला नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेणार असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। 22 जानेवारीला नाशिकच्या पंचवटीमध्ये दर्शनासाठी जाणार आणि या दिवशी नाशिकच्या गोदावरीच्या तीरी महाआरती करणार असं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। आपण ऐकूया। उद्धव ठाकरे यांना अद्यापही राम मंदिर लोकार्पणाचं निमंत्रण देण्यात आलेलं नाहीये आणि त्यामुळे आम्ही नाशिकमध्ये आनंदोत्सव साजरा करणार असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। 22 जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिराचं लोकार्पण सोहळा पार पडणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर 22 जानेवारीला आम्ही नाशिकच्या पंचवटीमध्ये दर्शनासाठी जाणार, काळाराम मंदिरामध्ये जाणार आणि गोदातीरी महाआरती करणार असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। 25-30 वर्षांनंतर न्यायालयाने राम मंदिराच्या बाजूने निकाल दिला। त्या राम मंदिराचं लोकार्पण होतंय आणि म्हणून आम्ही 22 जानेवारीला नाशिकमध्येच आणखी एक मंदिर आहे, ज्या मंदिराच्या प्रवेशासाठी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साने गुरुजी यांना संघर्ष करावा लागला होता। राम हा माझा सुद्धा आहे, आमचा सुद्धा आहे, हे सांगण्यासाठी त्यांनी आंदोलन केलं होतं। त्या काळाराम मंदिरामध्ये आम्ही जाऊन तिथेही रामाचं दर्शन घेऊ। साधारणतः 6:30च्या सुमारास संध्याकाळी 22 जानेवारीला आम्ही काळाराम मंदिरात जाऊ।